शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा व्लॉग ना सुट्टीच्या दिवशीचा म्हणजेच की रविवारच्या दिवशीचा आहे. तर शनिवारीच मी आठवडाभराचा भाजीपाला घेऊन येत असते. मग रविवारी त्याला नीटनेटका करून ज्या भाज्या धुवायच्या असतात त्या भाज्या स्वच्छ धुवून मग डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे आठवडाभर निवांत असते. मग आता इथे तेच मी भाजीपाला साफ करत होते आणि तुम्हाला लिंबू दाखवले. तर लिंबू एवढे महाग झाले आहेत, अगदी 10 रुपयाला एक लिंबू भेटला. तर असे त्यांनी 20 रुपयाला 3 दिले, म्हणून मग मी 3 लिंबू आणले. उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी प्यायला खूप इच्छा होते ना, आणि तसंही लिंबू पाणी पिणं खूप चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे शरीरामधली गरमीही कमी होते. तर उन्हाळा म्हटलं की पालक म्हणा, मेथीची भाजी म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा, हे अगदी कमी भेटायला लागते. तसं तर अजून भेटते आहे, पण पुढे चालून म्हणजे पुढच्या महिन्यापासून तर अजिबात भेटणार नाही. अगदी महागही होऊन जाईल आणि अगदी कमी प्रमाणातही भेटेल. तर कोथिंबीर तर अजून 10 रुपयाला बरीचशी मिळते. तर अशी एक खट्टी मी 10-20 रुपयाची घेऊन येते आणि त्याला स्वच्छ धुवून कोरडी करून मस्त डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे 8-15 दिवस अगदी निवांत राहते. स्वच्छ करायचीही गरज नाही आणि धुवायचीही गरज नाही. खूप चांगले असतात हे डबे, त्यामुळे मी यामध्येच कोथिंबीर ठेवत असते. यावेळेस तर मी 10 रुपयाचीच आणली होती, कारण मागच्या वेळेस 20 रुपयाची आणली होती, तर त्यामधली अजून अर्धी पडली आहे, म्हणून मी यावेळेस 10 रुपयाची आणली. आता ही कोथिंबीरसुद्धा अगदी स्वच्छ धुतली आहे. त्याला थोडा 1-2 तास अशीच राहू देईन, म्हणजे सगळं पाणी त्यातलं निथरून जाईल आणि मग कोरडी झाली की त्याला कापून पुन्हा या डब्यामध्ये भरून देईल, म्हणजे आठवडाभर घेतली की काढली की लगेच टाकली भाजीमध्ये, आपल्याला धुवायचीही गरज पडत नाही. आणि हा डब्बा जो मी तुम्हाला दाखवते आहे ना, पहा, तसं घेऊन याला 15-20 दिवसापेक्षाही जास्त झाला असेल, पण याचं काही मुहूर्तच निघत नाही काढायचं. पण आज मनावरच घेतलं. कढीपत्तासुद्धा आणला होता आणि लिंबूसुद्धा आणले होते. म्हटलं सगळे एकाच डब्यामध्ये ठेवून दिलं की टेन्शनच नाही. काही पण वस्तू घ्यायची असली की वेगवेगळे डबे काढण्यापेक्षा एकच डबा काढला की झालं. आता तर लसूण काही सोललेला नाही आहे, म्हणून मग लसूण नाही ठेवला आणि अजून मिरच्याही धुवायच्या होत्या, म्हणून फक्त मी लिंबू ठेवून दिले आणि अद्रकच ठेवून दिलं सगळ्या खाण्यांमध्ये. मग नंतर सगळं धुतलं की स्वच्छ वेगवेगळ्या खाण्यांमध्ये ठेवून देईन, म्हणजे मग वेगवेगळी वस्तू असली की मग एकच डबा काढावा लागतो आणि वेगवेगळे डबे काढायची गरज पडत नाही. पहा, मस्त सगळ्या वस्तू येऊन गेल्या ना एकच डब्यामध्ये. आता तर मी जास्त करून आलंच भरलेलं आहे सगळ्या खाण्यांमध्ये. असे डबे जर असले फ्रीजमध्ये तर आपल्याला खूप जास्त युजफुल होतात, कारण की मग फ्रीजही आपलं नीटनेटकं राहते, जास्त स्वच्छ करायचीही गरज पडत नाही आणि भाजीपालाही आपला मस्त आठवडाभर फ्रेश राहतो, सडतही नाही. नाही तर असाच जर ठेवला तर फ्रीजही आपलं अस्तव्यस्त दिसते. तर हे डबे मला तरी खूप जास्त युजफुल ठरलेले आहेत. पालेभाज्या जरी त्यांचे डेट कापून ह्या डब्यांमध्ये चांगल्या भरून ठेवल्या की 8 दिवसापर्यंत तशाच्या तशाच राहतात. तर तसे तर मला तर खूपच जास्त उपयोगी आहेत हे डबे. तुम्हीसुद्धा वापरत नसाल तर नक्कीच वापरून बघा. आणि आज तर सकाळी बाकीची सगळी कामे आवरून आंघोळ केली आणि मी तशीच हा भाजीपाला स्वच्छ करायला घेतला होता. दुसरी सगळी कामे माझी तशीच बाकी होती. आणि आज नाश्त्यामध्ये मस्त पोहे बनवले होते आणि आज एकादशीही होती. माझा तर उपवासच होता, म्हणून घरच्यांसाठीच पोहे बनवले होते आणि जेवणही आज जास्त काही बनवायचं नव्हतं, म्हणून मग मी सकाळी उठून आंघोळ केली, चहा पिला आणि मी भाजीपाला स्वच्छ करायला बसले. मग तो भाजीपाला असाच बाहेर पडलेला असतो की मग खराबही व्हायला लागतो आणि मग इकडे तिकडे असंच अस्तव्यस्त पडलेलं दिसत असते. आणि रविवार म्हटलं की थोडंसं उशिराच उठणं होते, मग उशिरा उठले की मग ते कामा पूर्ण दिवसभर राबतच राहतात. पण चला असो, म्हटलं रोज तर लवकरच उठतो आपण, एखाद्या दिवशी उशिराही उठलं तर काय हरकत नाही. तशी तर कामं आपली रोजचीच आहे. चला, मस्त ड्रेस वगैरे चेंज केला आणि आज एकादशी होती. आणि हे लाकडी चंदन मी ना उज्जैनला गेली होती तर तिकूनच आणलं होतं. म्हटलं आजच हे कृष्ण भगवानला मस्त लावावं. तर हे खूप जास्त घासलं पण तरी एवढं काही निघत नव्हतं त्यामधून. मी पहिल्यांदाच आणलं होतं, पण म्हटलं आज वापर करूनच बघावं. तर थोडंसं निघलं. तर कृष्ण भगवानला आज मस्त आंघोळ वगैरे केली, त्यांना मी नवीन वस्त्र आज घातले होते. आज एकादशी होती ना, तर त्यांचाच दिवस होता आणि मस्त सगळ्या देवांना फुलं अर्पण केली, मस्त अगदी मनाने पूजा वगैरे केली. पूजा झाली की घरातलं वातावरणच जसं सगळं बदलून जाते. मस्त तो धूपचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो.
चला तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या मस्त माझ्या सगळ्या देवांचे। चला मस्त पूजा झाली आणि आज मस्त गुलाबी गुलाबी बॅकग्राऊंड दिसत आहे ना तुम्हाला। आज मला बनवायचं होतं रोज सिरप। तर कालच मिस्टरांना सांगितलं होतं की गुलाबाची फुलं जास्तीची थोडीशी घेऊन ये जा, तर खूप सारी गुलाबाची फुलं त्यांनी आणली होती आणि गुलाबाची फुलं बघितलं तर एवढा मस्त वाटत होतं मला। यांचा एवढा सुगंध येत होता, पूर्ण घरामध्ये सुगंध प्रसरला होता। चला एक गुलाबाचं फूल मी तुम्हाला सुद्धा देते, तुम्ही सुद्धा घ्या। आणि इतकी मस्त सुगंध येत होती ना या गुलाबामधून की असं वाटत होतं सुगंधच घेत राहावं। खूप मस्त सुगंध प्रसरला होता गुलाबांचा आणि गुलाबाची मस्त गुलाबी गुलाबी फुलं बघून तर इतका आनंद होत होता। तसेही कुठलेही फुलं दिसले की मी तर त्यांच्या प्रेमातच पडते, एवढे फुलं मला जास्त आवडतात। आणि आता एवढे सगळे गुलाबाची फुलं पाहून तर मला खूपच छान वाटत होतं। तर तुम्हालाही तसंच वाटते का मला नक्कीच सांगा कमेंट करून। तर आता ही सगळी फुलं मला स्वच्छ धुवायची आहे आणि धुतल्यानंतर याचा मला रोज सिरप बनवायचा आहे। ती रेसिपी मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल, तरीही मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देते बघा। तर मी गुलाबाची सगळी पानं काढून घेतली आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मग गरम पाण्यामध्ये त्याला थोडा वेळ शिजायला ठेवले। जो गरम पाणी उकळत जाते ना तो गुलाबाच्या पाकळ्या त्यांचा रंग पाण्यामध्ये सोडत जातात आणि सगळं पाणी मग गुलाबी गुलाबी होऊन जाते, तेव्हा आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आणि मी आता हे चिया सीडसुद्धा घेऊन आले होते काल, कारण आता पोटामध्ये थोडासा थंडावा पाहिजे ना, त्यामुळे मग हे चिया सीडसुद्धा घेणे मी सुरू करणार आहे। आता पाण्यामध्ये याला बुडवून ठेवलं की अर्ध्या एक तासामध्ये ते फुलून जातात आणि तेच पाणी पिलं तर खूप चांगलं असते गरमीमध्ये शरीरासाठी। तसेही चिया सीड 12ही महिने घेतलं तर स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी चांगलेच असतात, म्हणून याला मी आता नेहमी घेण्याची सवय लावणार आहे। पहा पाकळ्या किती मस्त रंग सोडतायत ना, अगदी गुलाबी गुलाबी पाणी झालेलं दिसते तुम्हाला। आता सगळ्या पाकळ्या मी काढून घेतल्या आणि यामध्ये साखर घातलेली आहे आणि साखर आटवू द्यायची आहे आणि याची आपल्याला चाशणी बनवायची आहे। तर झाला आपला रोज सिरप चाशणी झाली की तसं अजून याला थोडासा आटवू द्यावा लागणार आहे, कारण अजून हा थोडासा पातळ आहे म्हणून। आणि काल शनिवार होता, बाजारात गेली होती तर वेफरचे बटाटेसुद्धा मी आणले आहेत। 7 किलोच आहेत, अजून आणायचे आहेत मला, पण हेही माझे कधी बनणे होतील माहीत नाही। तसे आता सोमवारी किंवा मंगळवारी किंवा बुधवारी मला वेफर तर बनवावीच लागणार आहे। बटाटे आणले आहेत तर मस्त मोठे मोठे बटाटे मिळाले ना, 20 रुपये किलोच मिळाले, तर 7 किलो घेऊन आली। तसे तर मला 10 किलो आणायचे होते, पण म्हटलं एक खट्टी एवढी काही वेफर पडणी होणार नाही माझ्याने, म्हणून आता तर 7 किलोच आणले आहे। मग पुन्हा जाईल पुढच्या शनिवारी तेव्हा घेऊन येईल दुसरे 5 किलो, कारण की चकलीसुद्धा बनवायची आहे मला आणि बटाट्याची पापडसुद्धा बनवायचा विचार करते आहे यावेळेस। पहा मस्त घट्ट झाला ना आपला सिरप आता। तर हा रोज सिरप बनवून तयार झालेला आहे। याचं काय काय बनवू शकते हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे। आणि आज आता एकादशी होती तर माझा तर उपवास होता, मला तर संध्याकाळीही काही जेवायचं नव्हतं, पण सगळ्यांनाच साबुदाणा खायची इच्छा होती, म्हणून मग सगळ्यांसाठीच मी साबुदाणा भिजत घालून घेतला। साबुदाणा अगदी मऊ होण्याची एक ट्रिक सांगते बघा मी तुम्हाला। साबुदाणा जेव्हा आपण भिजत घालतो ना तेव्हा भरपूर त्यामध्ये पाणी घालायचं आणि 10-15 मिनिटापर्यंत त्याला असंच पाण्यामध्येच राहू द्यायचं आणि मग एक्स्ट्राचं पाणी त्यामधलं काढून घ्यायचं आणि थोडं पाणी त्यामध्ये राहू द्यायचं। तर तुम्ही किती घंट्याने साबुदाणा बनवणार आहेत त्या हिशोबाने त्यामध्ये पाणी राहू द्यायचं आहे। तर मला तर अजून 3-4 तासाने बनवायचं होता, म्हणून मी भरपूर सारं पाणी त्यामध्ये राहू दिलं, म्हणजे अगदी मऊ होतो आपला साबुदाणा बनवण्याच्या वेळेस। आता पहा आठवड्याचा भाजीपाला आणलेला आहे तर त्याचा सदुपयोग तर व्हायलाच हवा ना, म्हणून हे नोटपॅड जेव्हापासून मी मागवलं आहे तेव्हापासून मला हे खूपच जास्त उपयोगी होते। आठवडाभराच्या टिफिनमध्ये काय बनवायचं, संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काय बनवायचं, हे सगळं मी विचार करून आणि काय काय भाजीपाला आणला आहे तो सगळा विचार करून यावरती लिहून घेते, म्हणजे मग आठवडाभर मला काहीच टेन्शन राहत नाही। एकदाचं बघितलं की झालं, मग स्वयंपाक बनवायलाही सोपा जातो आणि वेळही वाया जात नाही। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।